करावी आता मराठवाड्या संदर्भात आता आणि 2 महिने काय केलं हेच आम्हाला पटा नाही बघा. तुम्हाला अभ्यासक वेळोवेळी सांगत होता आम्ही अभ्यासक वाढवा, तुम्ही तेच ऐकत होते. तेव्हा सांगन तसं लोक उचले आठ टाक त्याचं स्वप्न पूर्ण करीत होता तुम्ही. तेव्हा समितीकडे लक्ष होतं का? तुम्हाला किती वेळ सांगितलं अभ्यासक घ्या, किती वेळेस विखे पाटील साहेबांनी सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या म्हणून स्पीडने सापडून, तुम्ही घेतलं का? विखे साहेबांनी सांगितलं होतं की त्या सॉफ्टवेअरच्या आम्ही सॉफ्टवेअर घ्या असं सांगितलं होतं. ते म्हणले कलेक्टरांची बैठक लावली का? पूर्ण वेळ निघून गेला. तुम्ही किती येड्यात काढणार या समाजाला? हे लहान समाज नाहीये. तुम्हाला वाटतं तेव एक हे त्याचं ऐकल्यावर आपल्याला फायदा होईल आणि मराठी बाजूला गेल्यावर कोणचा फायदा होणार आहे तुला? मग लागला गप्पा आणायला. चर्चेतून एकमत होत नाही तुमचंही आणि त्यांचं सरकारचं, फलित काही निघत नाही, याचा अर्थ उद्यापासूनचं आंदोलन अटळ आहे. ते आता सभेत होईल, सगळं काय व्हायचं कार्यक्रमात होईल. नोटीसीबाबत आपण काल वक्तव्य केलं, तुम्ही मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आवाहन केलं, काही त्यांचा काही आला का रिस्पॉन्स नोटीसी परत घेण्यासंदर्भामध्ये? बीडच्याही कार्यकर्त्यांना नोटिसा गेल्या का? त्यांना घ्यायचंच नाहीये आणि मराठ्याला आरक्षण बी द्यायचं नाही. त्यांची अशी इच्छा आहे मराठीच राज्यात ठेवायचे. यांनी प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीत टार्गेट केलेल्या, याचा अभ्यास आम्ही केलाय आता. हा, प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीच यांनी टार्गेट केलेल्या. आमच्या एकूण बरेचसे डाव यांच्या लक्षात यायला लागलेत आता. नोटीसीवरून सांगतो ना आता सभेत सगळं सांगतो. नोटीसीवरून आज एक नवीन माहिती ऐकायला मिळाली की आजच्या सभेत येण्यासाठी ज्या ट्रॅक्टरच्या नोटीसी मिळाल्या होत्या तर ट्रॅक्टरच घेऊन येत आहेत सभेला. हे बघा, मी गृहमंत्री फडणवीस साहेबाला पुन्हा आज बी सांगतो की साहेब मराठा समाजाला नका टाळू. हो, त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय नका करू. तुम्ही नोटिसा दिल्यामुळं काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला सांगतो. आता सांगायचा नव्हता. लोक तुम्हाला नाही डायरेक्ट सांगत, लोक आम्हाला सांगतात. ते म्हणतात मी आध्यात नाही मध्यात नाही. मला नोटीस कसं काय आली? मग आता मला नोटीस आलीच ना, मग ट्रॅक्टर जप्तच करीन म्हणतात ना, आणि मग मला बी जायचं. आता चला मी बी येतो. कळत आहे का तुम्हाला मी काय बोलतोय? तुम्ही आणखीन तरी शहाणपणाची भूमिका घ्या, गांभीर्यानं घ्या आंदोलन, तोडगा काढायचा प्रयत्न करा. इथून मागं तुम्ही एक डाव टाकला होता, म्हणजे तुमच्या सरकारनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यानं. त्यात काय झालंय तुम्हाला माहिती आहे. पुन्हा ती डाव टाकायचा प्रयत्न नका करू, भयानक परिस्थिती होईल. ही सभेचं नाव तुम्ही इशारा सभा असं ठेवलं. समाज काही नाव ठेवू शकतं. इशारा सभा असणार आहे का? विनंत्या सभा बी ठेवल्या, तेव्हा काय फरक पडला? इशाऱ्यानंतर काय फरक पडणार? त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना आता बरोबर फरक मराठीच पाडणार. मराठ्याजवळच औषध आणि उपचार दोन्ही बी. पाटील, ज्या दिवशी बैठक निष्फळ झाली या नात्याच्या विषयावरून, त्याच्यावर पुढे काय बोलणी झाली तुमची? आहे तिथंच तो विषय तसाच आहे. डबल बैठक जी रक्ताच्या नात्यावरून त्या ठिकाणी फिसकटली, ती बैठक पुढे चालली का? त्यांच्याकडून त्याच्यावर काय बोलणं झालं का? तुम्ही काय बोललात का? किती बैठक ज्या डेडलॉकला आहे तिथंच आहे आणखी मागणीवर? नाही, ते उगा चलते उगा चर्चा फोनवर. समाधान त्यांचं बी, मला बोलले म्हणून महासमाधान, त्यांना बोललो म्हणून. पण समाधानावर तर आता काम नाही होणार. आता कृती करावी लागणार आहे. आता अंमलबजावणी करायला लागणार आहे. आता नुसतं चर्चेत कुठं मित्रत्व याच्यात होत नाही आता. कारण समाज मोठा आहे, त्याच्यामुळे ते विषय त्यांना आता गांभीर्याने घ्यावा लागणार आहे, सोयऱ्याचा किंवा आपल्या त्या 4 शब्दाचा, आणि त्याच्यावरती कृती करायला लागणार आहे तर जमत. राज्यातील पोलीस यंत्रणा आता आपण चर्चा करणार का? तुम्ही म्हणतात की आम्ही बोलून खूप वेळ वाया गेला. मग आता जर समजा शिष्टमंडळ जर आलं तर तुम्ही चर्चा करणार का सरकारच्या शिष्टमंडळाशी? चर्चेला कवा उभेच आहेत आम्ही. चर्चेला काय हरकत आहे? ते गप्पा आम्ही आणतो, मार्गच निघाला. पण नाही त्याच्यानंतर पण आमचं आज ठरणार आहे काय आम्हाला चर्चा करायच्या आज समाजाशी. आज सभेत बैठक सभा बी सगळी सभा असते. महाराष्ट्रातल्या मराठीची ती सभा असते तर ठरणार सगळं. म्हणजे आज असं घोषणा होईल अशी शक्यता कमी आहे का काय पुढच्या आंदोलनाची? ते उद्या ठरवणार. तुम्हाला सगळं ऐकायला मिळेल तिथं. येड्यात घेऊन मला इथंच उकरून घ्यायला लागले तुम्ही. तिथं आहे चला फक्त. नाही पण